तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आपल्या पंचगंगा नदीवरती, कारण आता झालाय पाऊस 2-3 दिवस झालेले आणि म्हणजे चालू आहे, 1-2 आठवडे झाले चालू आहे, पण 2-3 दिवस झाले जास्त झालाय पाऊस आणि त्यामुळं पंचगंगा नदीचा आपला जो बंधारा आहे तो पाण्याखाली गेलाय. तर तोच बघायला चाललोय आता आम्ही. तर चला एक 2 व्हीलर घेतली आपण, जाऊया पटकन. अजून बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण आहे, ढग आहेत. एक 5 मिनिटाचा रस्ता आहे, 2 व्हीलरवरनं जाऊया पटकन, बघून येऊया कसा कसा विषय झालाय. तरी पाणी सगळं व्हायला लागले रस्त्यावरनं बघ. अरे इथं नदी तयार झाली, कशा जायची नदीवर? बघ भरले सगळं, कमी झालाय बऱ्या. पाऊस झालाय म्हणजे आज सकाळपर्यंत पाऊसच नाही आहे, पण आता दुपार जशी जशी होईल 4च्या दरम्यान पाऊस चालू होतील परत आणि रात्रभर पाऊस असते, त्यामुळं पाणी लय वाढले नदी. रस्त्याची वाट लागली पूर्ण. वाट सांगायला पहिल्यापासून वाट आहे. गाव आहे शिंगणापूर, तिथं आलो बघा. आहे शिंगणापूरचं आणि इथं सरळ गेला नदी लागत्या पंचगंगा नदी. बघा समजा आपण नदीवर आलोय. हे बघा कसा विषय आहे, काय म्हशी असतात नदीवर. पूर आलाय तरी पण म्हशी धुवायचं काय सोडायचं नाही. रे मंदिर दिसायचं बंद झाले बघ, काही झेंडा दिसा आलाय फक्त मंदिराचा. पाणी वाढले वाढले म्हणजे लयच वाढले. तर पाऊस एवढा 3-4 दिवसात फक्त पडलाय, एवढं कधी पूर येत नाही. नदीचं पाणी एवढं कधी वाढत नाही, हे जरा जास्त आहे. 2 दिवसाच्या फक्त पाण्यानं बंधारा पाण्याखाली गेलाय म्हणजे बघा एवढं पाणी वाढले. तर आता जरा आपण पुढे जाऊया, त्या बाजूला जाऊया तिकडं. तर तिथं बंधारा आहे, आपल्याला दिसेल. चला जरा दुसऱ्या साईडला आपण जाऊया, त्या गावात जाता येते. तर आता बंद झाला रस्ता तो पूर्णपणे, कारण हे बघा पाणी गेले सगळं, त्यामुळं रस्ता बंद झाला आहे. आणि मासेमारी करायसाठी लोक गर्दी किती झाल्या म्हणजे असत्या कायम. त्यात पाणी वाढले त्यामुळं जास्त जण येतात. मित्रांनो मी एक डेली व्लॉगर आहे, म्हणजे डेली नाही टाकत व्लॉग, पण तरी पण डेली व्लॉगर आहे. हे तुम्हाला दाखवतो आता मी पाणी कसा विषय झाला. इथं मासे पकडाय गर्दी बघा कशी आहे, मासे ढीक गावतात इथं, कारण पाणी वाढले त्यामुळं मासे वरच येतात डायरेक्ट झोळीत. कसं आहे प्रेशर बघा पाण्याचं इथंच किती आहे. अजून बंधारा पुढं आहे तिथं, तर मासे पकडायनी जाळं लावले बघा. हे दाखवतो तुम्हाला नंतर, पहिला पुढे जाऊया आपण. चला हे पुढे जाऊया की पहिल्यांदा. आता जरा पुढे जाऊया आपण, बंधाऱ्यावरती जाऊया. पाण्याचं प्रेशर लय आहे तिथं, तरी पण लांबनं बघा. 2 दिवसाच्या पावसानं फक्त पाणी बघा फक्त किती आले तुम्ही. हे बघा समोर बंधारा आहे, लोकांनी गाड्या वेड्या आणल्यात धुवायला. इथं बघा समोर, हे बघा बंधारा बंद झालाय, रस्ता पूर्ण बंधाऱ्याचा. पलीकडे जायला आता रस्ताच नाही, तिकडे जायला चिखली गाव आहे तिकडं पलीकडं, तिथं जायला आता हे एक बंधारा आहे, त्यामुळे इथला बंद झाला रस्ता. हे बघा किती पाणी आहे बघा. तिथं तुम्ही पहिले ब्लॉग बघितले असले माहीत असेल तुम्हाला, आम्ही इथं पवायला येतोय. ते मंदिरं पाण्याखाली गेल्यात सगळी, आणि बंधारा पण गेलाय पाण्याच्या खाली. पाणी आता पूर्ण दाखवतो. तिथं पाण्याचं प्रेशर बघा एकदा फक्त तुम्ही किती आहे. ले जोरात आवाज आला लागला पाण्याचा प्रेशर म्हणून. बघा समोर
दरवाजे उघडलेले नाहीत अजून, दरवाजे उघडलेले नाहीत, दरवाजे उघडलेले नाहीत. सगळं पाणी बंधाऱ्याच्या वरनं चाललंय मित्रांनो. आता अजून जर पडला पाऊस तर सगळं पाणी आता वरपर्यंत जाणार, तिकडं वरपर्यंत जाते सगळं पाणी. पण पाऊस आता जर थांबलाय सध्या तर बघा अजून किती पातळी वाढते पाण्याची. आणि कोल्हापूरमधला जो राधानगरी डॅम आहे तो आत्ताच 50% भरला आहे. म्हणजे बघा जूनच्या एंडला पावसाळ्यात 50% भरतोय, तो आत्ताच 50% भरला. पण एक 2-4 दिवसाच्या पावसानं, आणि आत्ता मे महिना चालू आहे. म्हणजे बघा किती पाऊस पडला असेल, तुम्हीच अंदाज लावा. आणि हे बघू शकताय तुम्ही समोर एवढं पाणी आत्ता झाले. पलीकडे पण तिथनं लोक बघायला लागतात बघा, त्या पलीकडच्या गावातली लोकांची. जरा जरा ऊन या लागले बघा आता, ऊन या लागले जरा जरा. नाही तर काल परवा ऊन पण नव्हतं. काल परवा तर नुसता पाऊसच पडता, म्हणजे 3-4 दिवस पडत नसेल. आणि ऊन जरा पण नव्हतं. आज तरी ऊन या लागले आणि माणसांना बाहेर पडायला वेळ नाही आला. तर पाऊस एवढा जोरात की सगळ्याचाच प्लॅन घडलेला, जी फिरायला नव्हती त्यांचं पण सगळं घडलेलं काम. कारण पाऊस एवढा जोरात येता बाहेर पडायला चान्स नव्हता. आता बघा आता रस्ते उघडले. माणूसच नाही फक्त तर कुत्रं पण निरीक्षण करते पाण्याचं. हे बघा कसा आहे डॉगेश, कसा आहे इकडं. मग आज पाण्याकडं बघायला लागला आणि की काय चालू आहे, एवढं पाणी कुठून आले हे बघा. काय भाई देखो, मैं नहीं जाता कहीं पैसा वैसा कमाने, ना मैं कोई मेहनत करता. मैं बैठा हूँ किस्मत के भरोसे. आणि तिकडे लोक बघा, लोकांचं चालू आहे गाड्या धुवायचं आणि कुत्री पाण्याचं निरीक्षण करायल्यात. आता आम्ही तिथं थोडीशी व्हिडिओ काढून इकडं पलीकडच्या बाजूला आलोय बघा. इथं मासे पकडायला लागल्यात लोक जाळं टाकून. दिवसभर लोक इथं असतात मासे पकडाय. समोर बघू शकता तुम्ही, समोरपर्यंत पाक नदीत गेल्यात आतमध्ये आणि दिवसभर मासे पकडतात लोक. इथं बघा जाळा या काकाच्या हातात पण. तर असे मासे ढीक गावते तिथं, ढीक. आधी सांगा आम्हाला. हे बघा तिथनं पाणी येते थोडंसं, त्या पाईपा लावल्या तिथं, त्यामुळे तिथनं पाणी येते इकडचं नदीचं. आणि इथं मासे ढीक गावतं त्यांना. त्यामुळं चांगला बिझनेस आहे ह्यो पण. बघा कोण करणार असलं तर. हे बघा कॉम्पिटिशन इथं पण लय आहे. तिकडनं इकडेपर्यंत लोक धरायला थांबलेले असतात मासे. इकडे काय जण बघायला थांबल्यात. त्यांचा पण प्लॅन आहे जाळं टाकायचा. मी पण जाळं टाकतील बघा आता. बघा आता जाळं टाकायला लागल्यात बघा. तर भावांनो आत्ता आम्ही आलेलो आहे वरती. आणि वरती म्हणजे वरती इथनं वरती आले कारण बस किती बघायचं पाणी. तर बघून परत वाढलं तर परत येऊया. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं आणि पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. व्लॉग बघायला विसरू नका. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर भावांनो आम्ही आलेला मला माझ्या